नमस्कार. आत्ता आपण आलेलो आहोत श्रीरंगमला रंगनाथ स्वामींच्या दर्शनाला. रंगनाथ स्वामींचं हे मंदिर तामिळनाडूमधल्या श्रीरंगम या ठिकाणी आहे. देवळाच्या आवारात जाण्यापूर्वी इकडचा जो काही स्थानिक नाश्ता होता तो नाश्ता आम्ही केला आणि जे आमचं दुकान होतं त्या दुकानाच्या बाजूला अशा वेगळ्या आणि आगळ्या पद्धतीने चहा करणारा माणूस आम्ही बघितला. त्याची चहा करण्याची पद्धत आम्ही बघत बसलो आणि असा गरमागरम वाफाळता चहा पिण्याची इच्छा काही टाळू शकलो. असा सुंदरसा फक्कड चहा पिऊन आम्ही देवळाच्या आवारात प्रवेश केला. तर आता आपण आलेलो आहोत श्रीरंगमला रंगनाथ स्वामींच्या मंदिरात. ते तुम्हाला सगळ्यांना माहिती झालं आहे. या ठिकाणी यायचं असेल तर आपण भारतातल्या कुठल्याही ठिकाणावरून डायरेक्टली या श्रीरंगम या ठिकाणी येऊ शकतो. किंवा जर आपल्याला तामिळनाडू दर्शनाचा प्लॅन करायचा असेल तर जसे आपण याआधीचे व्हिडिओ बघितले तसं पहिल्यांदा कांचीपुरम, त्याच्यानंतर वेल्लोरनंतर श्रीरंगम असं टप्प्याटप्प्याने तामिळनाडू फिरू शकतो किंवा तामिळनाडूमधली सगळी मंदिरं फिरू शकतो. तामिळनाडू म्हटलं की साधारण दक्षिण काशी म्हणून आपण म्हणतो, कारण या तामिळनाडूच्या प्रदेशात बहुतांश प्राचीन अशी हिंदू मंदिरं आहेत. या रंगनाथ स्वामींच्या मंदिरात आम्ही गेलो. भव्य इकडची गुपुरं बघितली, त्यांची भव्यता नजरेत साठवत होतो. आजूबाजूला पूजेच्या सामानाचे अनेक स्टॉल्स होते. ते पूजेचं सामान न्याहाळत ज्यांना कोणाला काही हवं आहे ते आम्ही विकतही घेतलं. ते घेत बघत आम्ही मुख्य प्रवेशद्वारापर्यंत येऊन पोचलो. या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरण्याआधी डाव्या हाताला आपल्याला या ठिकाणी चपला काढून ठेवता येतात किंवा आपण सोबत जर काही मौल्यवान वस्तू घेऊन आलो असू तर त्या मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठीही या रंगनाथ स्वामींच्या मंदिराच्या बाहेर व्यवस्था आहे. इकडे एक चांगली गोष्ट झाली म्हणजे चपला काढत असतानाच आम्हाला गजराजांचं दर्शन झालं. तामिळनाडूमधली देवळं आणि हत्ती हे समीकरण फेमस आहे. या गजराजांचा फोटो काढला आणि मुख्य गोपुरातून आतल्या सभामंडपात आम्ही प्रवेश केला. या सभामंडपात प्रवेश करतानाच आणखीन एक गोष्ट लक्षात आली की जे गजराज जसे बाहेर होते तसे या देवळाच्या आतमध्ये सुद्धा आणखीन एक गजराज आहेत. त्यामुळे आजूबाजूचे काही फोटो काढण्याच्या आधी धावत पळत त्या गजराजांच्या मागे गेलो तर त्या भाऊताने हत्तीचा अंकुश मलाच दाखवला. त्यामुळे घाबरून आणि वाद नको म्हणून चित्रीकरण तिथेच थांबवलं आणि देवळाच्या आजूबाजूच्या परिसरात फिरायला मी सुरुवात केली. आत्ता जर आपण व्हिडिओमध्ये बघत असाल तर इथून आपल्याला लक्षात येत असेल की देवळाचा आवार हा भव्य दिव्य आहे. दक्षिणेकडची देवळं आणि भव्यता हे एक समीकरण आहे. तिकडचे खांब, तिकडचं नक्षीकाम, तिकडची छतं, तिकडची देवळातली एकंदरीत साधारण जी बांधकाम पद्धती आहे ती वेगळी आहे. या मंदिरात आणखीन एक चांगली व्यवस्था किंवा सोय अशी आहे की आपण एका वरच्या मजल्यावरती जाऊन देवळाचा परिसर न्याहाळू शकतो. आम्ही माणशी 50 रुपये तिकीट काढलं आणि या देवळाच्या पहिल्या मजल्यावरती गेलो असं म्हणायला हरकत नाही, कारण इथून मंदिराचा आजूबाजूचा परिसर नीट आम्हाला निहाळता आला किंवा बघता आला. त्यामुळे आम्ही देवळात जिथून प्रवेश केला तो भागही आम्हाला वरून स्पष्टपणे दिसत होता. अशा प्रकारे देवळाचा संपूर्ण परिसर आम्ही या वरच्या भागावरून निहाळत होतो, फोटो काढत होतो आणि जिथे वाटलं तिथे चित्रीकरणसुद्धा आम्ही केलं. वरच्या भागातून फोटो काढत असतानाच लांबून काही भाविक मंडळी ढोल ताशात झांज वाजवत येताना दिसली. त्यामुळे पटकन खाली उतरलो आणि काय बरं करतायत हे बघायला मिळालं. साधारणपणे तिकडच्या लोकांच्या तोडक्या मोडक्या हिंदीत इंग्रजीत असं कळलं की शबरीमलाला जाण्याच्या आधी किंवा जाऊन आल्यानंतर ही भाविक मंडळी रंगनाथ स्वामींचं दर्शन घ्यायला या ठिकाणी येतात. त्यांचा जो काही श्रद्धाभाव असतो त्या श्रद्धाभावाने रंगनाथ स्वामींच्या चरणाशी काही ना काही त्या गोष्टी अर्पण करतात. ते घेऊन येताना अशी ही मंडळी वाजत गाजत येतात. बाकी या मंदिराचा आवाज आपण बघितला आणि इथल्या सभामंडपांचे व्हिडिओ किंवा चित्र आपण शेअर करायला लागलो तर प्रत्येक सभामंडपावरती एक व्हिडिओ होईल. इतकी विशेषता या मंदिराची आहे.
याच्यानंतर आम्ही गाडी वळवली ती पुंडरीक्ष पेरुमल मंदिराकडे. दुपारचा 1 वाजला होता आणि सरकारच्या अखत्यारीत इकडची सगळी व्यवस्था असल्यामुळे देवळांचं टायमिंगसुद्धा इकडे 2 ते 4 बंद किंवा 1 ते 4 बंद अशा प्रकारे आहे. पण आमच्यातली जी काही मंडळी होती त्यांनी मंदिर व्यवस्थापनाला विनंती केली आणि आम्ही लांबून आलो आहोत, आम्हाला ज्यांना गर्भगृहात नाही तुमचे नियम मोडू नका, पण आम्हाला आवारात तरी फिरू द्या, इकडची वास्तुरचना अनुभवू द्या अशी विनंती केली. ती त्यांनी मान्य केली आणि आम्ही या मंदिराच्या आवारात बराच वेळ फिरलो. साधारण गर्दी काहीच नव्हती. आम्ही 8 ते 10 जण जे काही होतो ते या मंदिराच्या आवारात फिरत होतो. त्यामुळे इकडची आवडलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इकडची शांतता अनुभवता आली. आणि दुसरी एक गोष्ट इथे नवीन दिसली किंवा जाणवली ती म्हणजे आपल्याकडे जसे वेगवेगळे प्राणी असतात तिथे आजूबाजूला इतके मोर होते की त्या मोरांचेच आवाज आम्हाला येत होते. फोटो काढायला गेलो की अनेक मोर पाठ फिरवायचे, पण या मोरोपादांनी त्यांचं थोडंसं चित्रीकरण आम्हाला करण्याची संधी दिली, त्यामुळे बऱ्यापैकी सुखावलो. यानंतर आम्ही आलो होतो जम्बुकेश्वराच्या मंदिरात. या ठिकाणी मोबाईलने किंवा कुठल्याही कॅमेराने चित्रीकरण किंवा फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. सगळ्या नका ते यावरती आपण जास्त न बोललेलं बरं, पण आम्ही नियमानुसार आमचे मोबाईल आणि कॅमेरे बाहेर ठेवून या मंदिरात प्रवेश केला. तरीही इंटरनेटवरून याचे काही फोटो काढून आता शेअर करतोय, कारण आपण जर श्रीरंगमजवळ असू तर या मंदिरात आवर्जून गेलंच पाहिजे. असं हे सुंदर मंदिर आहे. या मंदिरातून बाहेर पडताना काही भाजीवाले दिसले तर त्यांची भाज्या मांडून ठेवण्याची विशिष्ट अशी पद्धत होती. याच्यानंतर आम्ही समयपुरमलाही आलो. मगाशी म्हटल्याप्रमाणे इकडच्या देवांचं टायमिंग थोडंसं ऑड आहे. दुपारच्या वेळात मंदिरं बंद असल्यामुळे संध्याकाळी मंदिरात गर्दी फार होते आणि या समयपुरमची सुद्धा मंदिरं खूप छान आहेत, पण या मंदिरात रांगेत उभं राहून एवढा वेळ देणं आम्हाला शक्य नव्हतं. त्यामुळे गाडी लावल्याच्या ठिकाणापासून मंदिरापर्यंत येईपर्यंत रस्त्यावरती ज्या काही गोष्टी होत्या, जे काही स्टॉल्स होते ते बघत बघत आम्ही आलो आणि कळसांनाच बाहेरून नमस्कार केला आणि पुढच्या देवळाकडे प्रस्थान केलं. पण आता मात्र ज्या देवळाकडे आपण आलेलो आहोत ते आहे अरिलिमुगू इरुंबेश्वराचं मंदिर. थोडंसं नाव घ्यायला कठीण आहे, पण अतिशय सुंदर आणि इकडे आल्यानंतर आपल्या डोक्याला मनाला प्रसन्नता वाटेल असं हे डोंगरवजा टेकडीवर असणारं भगवान शंकराचं सुंदर असं मंदिर. प्रत्येक मंदिराला काही ना काही कथा असते, तशी या मंदिरालाही एक कथा आहे. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे इकडची जी शंकराची पिंडी आहे ना ती टिल्टेड आहे. म्हणजे आपण ज्या इतर ठिकाणी शंकराच्या पिंडी बघतो त्या उभ्या सरळ असतात 90 डिग्रीमध्ये, पण इकडची शंकराची जी पिंडी आहे ती थोडीशी टिल्टेड आहे आणि त्याच्यामागे इकडच्या लोकांची श्रद्धा असणारी एक कथा आहे जी तिथे गेल्यानंतरच आपल्याला ऐकण्यात खरी मजा आहे. त्यामुळे आपण जर जवळपास कुठे इथे असू तर या मंदिरात भेट देणं हे अतिशय गरजेचं आहे आणि आवश्यक आहे. या मंदिरात गेल्यानंतर एक जाणवलेली गोष्ट म्हणजे या मंदिराच्या आवारात रुद्राचे अध्याय स्पीकरवरती लावलेले होते. त्यामुळे धार्मिक वातावरणात आम्ही इकडच्या मंदिराचं दर्शन घेतलं. उंचावरती असल्यामुळे आजूबाजूचा परिसर न्याहाळत निवांतपणे वरून जाणारी अक्षरशः विमानं पण आम्ही मोजली. ती इतक्या वेळात किती विमानं वरून गेली. ती इतकी शांतता या ठिकाणी होती. आल्या गेल्याचे आमचे सगळ्यांचे फोटो काढत मंदिराच्या आवाराचं चित्रीकरण करत अगदी शांतपणे आम्ही तिथे गप्पा मारतही बसलो. संध्याकाळची वेळ होती, निवांतही होतो. आता तंजावरला जायचं होतं, पण पुढचा बराच वेळ हातात होता. त्यामुळे इकडच्या उंचीवरून आजूबाजूच्या परिसराचं केलेलं हे चित्रीकरण बघूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तंजावरला गेल्यानंतर आपल्याला काय काय बघायचे काय काय बघता येईल हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्येच कळेल. तुर्तास आपण हा व्हिडिओ संपूर्ण बघितला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. जय श्रीराम.